नमस्कार मंडळी, मी राज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुक्मिणी फाउंडेशन व्लॉग. तर आजचा व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज माझा एक मित्र आहे अक्षय खेडेकर, त्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे. तर त्याची खूप इच्छा होती की मुलाचा जन्मदिवस एक अनाथ आश्रममध्ये करावं. तर आपण आज आश्रममध्ये जाण्यासाठी निघालो आहोत. तर चला भेटूयात. तर आता आश्रममध्ये पोचलो आहे. आश्रमचा बोर्ड तर तुम्हाला दिसत असेल मागे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेहमी ह्याच आश्रममध्ये का? तर या आश्रममध्ये येण्याचं ना एक कारण येतं आहे, म्हणजे तेथील मुलांसोबत लागलेलं एक नाही का मन जुळलीत त्यांच्यासोबत. आणि आता जोपर्यंत त्यांना आपल्यासारखं सुखी आयुष्य भेटत नाही, जोपर्यंत ज्या गोष्टींची कमी भासते ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना साथ देत राहणार. तर चला आता आपल्या मुलांना भेटूया. आपला डॉन बघ कपडे चेंज करायला कसं आहे. किती उड्यांमध्ये मारायचं? आता आम्ही आपल्या आश्रममध्ये आपले पाहुणेसुद्धा आलेले आहेत. माझा मित्र तुम्हाला बोललो होतो की अक्षय खेडेकर, त्याच्या मुलाचा आज बड्डे आहे, तर तो सुद्धा आला आहे. तर आता आपण थोड्याच वेळात वाढदिवसाला सुरुवात करतो आहे. आता मुलं वगैरे जमायची सुरुवात झाल्या, बघू शकता तुम्ही. तर चला आता थोड्या वेळात बड्डे सेलिब्रेट करू. हॅपी बड्डे. आणि त्याला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि यापुढे मी येत राहील. तुम्ही सगळेच असे मला भेटत राहा. आपलं म्हणजे जसं पहिलं बोलणं झालं तसं त्याप्रकारे अक्षयचा मुलगा शौर्य याचा आज वाढदिवस आपल्या आश्रममध्ये साजरा झाला. त्यांनी आपल्या आश्रममधील मुलांसाठी आज अन्नदान केले. चांगलं छान गोड असं खायला घातलं त्यांना. आणि तदनंतर त्यांनी आपल्या मुलांना बसण्यासाठी सतरंजीची आवश्यकता होती, तर त्याचा त्यांनी पुरवठा केला आपल्याला. त्याबद्दल मी संपूर्ण कुटुंबाचे धन्यवाद मानतो. थँक्यू. तरी आपले अक्षय खेडेकर हा आपला मित्र त्याच्या कुटुंबासहित इथे आला होता. त्यांनी खूप छान सहकार्य केलं आपल्याला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच व्लॉग येत राहतील. खूप वेळेला असं झालं आहे की तुम्हाला पाहायला मिळत असेल की वाढदिवस साजरे होत आहेत. तर आपलं ना एक म्हणजे आपला मनात विचार हेच होते की कुठेतरी आता वाढदिवस ही प्रथा वाढली आहे. आणि वाढदिवस होत असताना असं वाटतं की इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा कुठेतरी कोणाला तरी मदत व्हावी, कोणाला तरी आपली साथ लाभावी. त्या अनुषंगाने अक्षयने सुद्धा खूप छान सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि अशाच गोड व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील, तरी पाहायला विसरू नका. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.